घरची जी माणसं आहेत ना ती अडचणी निर्माण करू शकतातच. आणि तो अभिराम, तो कसा आहे तुला माहितीच आहे, शिकलाय, त्याला सगळं माहिती आहे, त्याचाही त्रास होऊ शकतो. आणि त्याला पुन्हा मदत करायला ती निलिमा आहेच. ते आपण काय धुतल्या तांदळासारखं नाही. हा म्हणजे त्या दिवशी घरात नारळ घेऊन येलो. नारळ? ओवाळून टाकलेलो नारळ. काय सांगतेस? वय, घरातल्यांनी टाकून दिल्याने वाटतं त्या नारळ. त्यावरूनच नंतर भांडणं चालू होती. आता ही अशी भांडणं चालूच राहणार, तू नको त्यात लक्ष देऊ. माका काय करूचा हा, माका माझो वाटो मिळूक वयो एवढाच, आणि ता फक्त तुम्हीच करू शकतास. हो हो दत्ता, जरा बोलताना रागावर ताबा ठेवायचा. समोरचा जोवर आपल्या वागण्यात शिरत नाही तो सर मी काय बोलत नाही, पण एकदा का टाळका फिरवलं नाही तर मग. पण दादा आता गरज आपल्याला आहे, आणि आपण कसं योग्य आहोत हे जर नेने काकांना दाखवायचं असेल ना तर आपल्याला गोडच बोललं पाहिजे. वाद करून काहीच फायद्याचं नाही. हो ना. बरं मी गप राहतोय, तुम्ही दोघंच बोला. अरे तसं नाही रे, तू फक्त रागवू नकोस असं माझं म्हणणं. आणि जमिनीबद्दल सर्वात अधिक माहिती तुलाच आहे, तू न बोलून कसं चालेल बाबा. मग मी हवा तेवढाच बोलू. झाला आता, पाय उचला लवकर, नाही तर नेने काका कचेरीत जायचे, परत सगळा त्रास रवत. हो. रघु काका आहेत का ते? होय तेच. रघु काका, रघु काका. अरे वा, आज भाव भाव काय चालल्यात? नेने वकीलकडे जाते. जमिनीचा काय? घरात काय चालला? रघु काका, काल निलिमाच्या अंगात शेवंत आली होती, तिच्याच आवाजात निलिमा बरळत होती काहीतरी. वहिनीनं काल घरात नारळ आणलेला होता, पुजलेलो. काय दत्ता, आता तुमचा काय खरा नाही. ओळणी करून ठेवलेलो नारळ तिना घरात आणल्या, म्हणान या घरात असा जाता. एका दिलेलो नारळ होतो तो तिना घरात आणल्या. आता काय होईत तर बघा घरात. तो त्याच्या विरोधात जाय, त्याचा असाच जातला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?